कुठे हिंडत राहतो हो करिश्मा? किती वेळची मी वाट पाहून राहिली, कुठं गेली हा? आणि आवाजही आणि सांगूनही जात नाही. मी तिकडे त्या शांताबाईच्या घरी गेली, तिथं आहे का म्हणून, तिथंही नाही दिसली. तू होती कुठं आतापर्यंत? हा, मला लपून लपून तू कोणाला भेटायला जातं काय? कम से कम सांगून तर जात जाय का आई मी इथं चालली तिथं चालली. आणि तू तर काही मार्केटात जाणार होती तर मग अचानक गायब कुठं झाली? हा, सांग कुठं गेलती तू, सांग लवकर. आई चिल्लावू नको, मी राधाच्या घरी गेली होती. मी तुला सांगणारच होती पण कनी मला म्हणजे टाइमावर तिनं मग बोलावलं पटकन ये म्हणे, म्हणून मला आणि तू मला दिसली नाही. मग मी पटकन चालली गेली. मग म्हटलं तिकून आल्यावरच सांगन. मी कुठंच गेली नाही होती. तू भोकनी आहे, तुले मी घरातल्या घरात तुले दिसत नाही. एवढी घाई आली होती, एवढी गडबड आली होती का राधाच्या मागत धावत गेली? असं कोणतं काम पडलं होतं तुले? आणि तू तर काय म्हणते मार्केटात जाणार होती, मार्केटात नाही गेली आणि तिच्या मागं धावत गेली. जरुरी काय होतं तुले? तिच्या घरी जाणं होतं का मार्केटात जाणं जरुरी होतं? हो नाही माहीत आहे मले, तर मी तिला फोन केला होता तर ते म्हणे मले पाहुणे पोरगा पाहायला येऊन राहिला म्हणे, तर मी काही येत नाही म्हणे, मग जाऊ म्हणे 4 वाजता. असं झालं तर मग गेलो होतो ना, आणलं ना मला काय काय पाहिजे ते घेऊन आली. मी गेलो होतो मग आम्ही दोघेही जणी. पोरगा आला होता? कुठचा हो, कोणत्या गावचा? तिची आत्या आहे ना, तिच्या आत्याच्या गावचा पोरगा होय. तर पोरगा पुणेला राहते, इंजिनियर आहे आणि तिच्या आत्याच्याच गावचा होय. तर तिच्या आत्यानं होय पाहुणा आणला होता. इंजिनियर आहे आई आणि माहीत आहे आई 60,000 रुपये. आणि पाहिले आई इतका सुंदर आहे, हिरो आहे बाई. राधा तरी एवढी सुंदर नाही पण राधापेक्षा सुंदर आहे. हिरोच आहे बाई, हिरोच. हो काय, जुळलं काय मग? हो नाही जुळलं. आणि राधाले कनी त्यानं त्या पोरानं पहिलेच पाहिलं होतं म्हणते, तर त्याच्या पहिलेच पसंत होती ते. फक्त गोष्ट नाही केली होती. आणि राधाला काय माहित नाही होतं का मला पसंत करत होता म्हणून. आणि राधाला माहित बी नाही का हा पोरगा मला पाहत होता म्हणून, याला मला पसंत केलं म्हणून. हे राधा तिच्या आत्याच्या गावला गेली होती का नाही, तेव्हा त्याचं लक्ष गेलं हिच्यावर. तेव्हा त्यानं तिला पाहिलं होतं. तर म्हणून तिच्या आत्यानं मग हा रिश्ता आणला. तर झाला ना पक्क. आता 9 जूनला आहे ना सगाई साखरपुडा. साक्षगंध. हो हो साक्षगंध. हे तर लोक लग्नाचा तर विचार केलाच नाही होता, लग्न तर नाही करत म्हणे ना. आणि अचानक कसं काय लग्न केलं? आणि अचानक कसा काय पोरगा आला? याईनं सांगितलं असं तेव्हाच पोरगा आला ना. आई नाही, राधा बी नाही करणार होती पण तिच्या आत्यानं सांगितलं. तर मग घेऊन या बा, तर चांगलं असन तर देऊ बा, असं होय ते. तर मग त्याच्याही आलं लक्षात नाही, यायच्याही आलं लक्षात. आणि बाप नाही आहे त्या पोराले, फक्त आई आहे. हो काय, चांगलं झालं बाई, मस्त इंजिनियर पोरगा भेटला. पोट्टी नशीबवान आहे. हो ना, 12वी पासच आहे आणि तिला इंजिनियर भेटला. बापरे. आणि हो आई, आणि तिथंच राहणार आहे पुणेलेच. आणि आई पोरगानं लॅपटॉपवरच काम करते. म्हणजे ते त्याचं टार्गेटच राहते, म्हणजे तेवढं टार्गेट किती दिवसात कंप्लीट करा म्हणते. म्हणजे समजा 4-8 दिवसातच जर कंप्लीट केलं तर मस्त फुरसत भेटते. आणि 15-15 दिवस गावाशिवाले घुमणं फिरणं होते म्हणते. हो काय. आई तू बी माझ्यासाठी असाच पोरगा पाहिजो, शिकला सवरला चांगला पगारवाला. हो ना व, तू यासाठी चांगलाच पाहिजे ना. असं त्याच्या घरी थोडी देणार आहे, तुले बी चांगल्याच घरी देणार आहे. आणि पाय बाई, तू या लक्षात असून तर सांगून दे. आणि अशा तशासोबत लग्न करायचं नाही. हा आता सांगून दे, स्पष्ट बोलणं आहे, नाही तर म्हणशील आई कशी बोलते. नाही आई करीन तर मी तुझ्याच पसंत न करन. हो, आणि माया कोणताच कोणी दोस्त नाही, मित्र नाही, कोणीच नाही. राधाचा आणि माया कोणीच नाही आहे. तुला माहिती आहे ना आमच्या दोघीचा. आणि आमच्या दोघीमध्ये कोणाचंच पटत नाही. हो, आम्ही दोघी अलगच आहोत, कोणाच्या लेनदेन मध्ये नाही राहत ना, काही नाही आई. हो तेच म्हटलं, असं तर सांगून दे. नाही आई, असं काही नाही, माया बी काही नाही. आई भूक लागली ना, काहीतरी बनव ना आई. काय बनवू, शेवड्या? नाही आई, शेवड्या घेवड्या नको बनव. काय म्हणते हे बनव, पास्ता बनव, पास्ता. नाही राहू दे, तू नको बनव, तू बस. मी पास्ता बनवतो, तुला देतो आणि मी खातो. शांताबाई, अहो माया राधाचं लग्न जुळलं ना. हो काय, कुठचा पोरगा हो? तू तर म्हणत होती लग्न नाही करत, तर कुठचा पोरगा आला? माया नंदीनं वहीनं आणले पाहुणे. आणि माया नंदीच्याच गावचा पोरगा होय. आणि तो तिच्या म्हणजे माया नंदीच्या गावले नाही राहत, त्याची आई राहते. पोराले बाप नाही आहे, मायच आहे. आणि बहीण नाही ना भाऊ नाही, कोणीच नाही, एकटाच आहे. आणि
तो पुणेले राहते आणि इंजिनियर आहे. 60,000 रुपये पेमेंट आहे. आणि आता 5-6 महिन्यानं वाढणार आहे म्हणते. माय बाई, चांगला पोरगा भेटला व. नाही तर इंजिनियरवाले तर 12वी पास 10वी पाहतच नाही, मागतच नाही. इंजिनियर शिकली सवरलीच मागते. अहो तसं नाही. हे राधा माया नंदीच्या घरी राहिली ना 4-5 दिवस, 8 दिवस राहिली. तर तेव्हा त्यानं पाहिलं होतं इले, तर तेव्हा त्यानं पसंत केलं. तेव्हापासूनच ही आवडत होती राधा. तर म्हणून त्यानं कणी मग माया नंदीजवळ गोष्ट केली म्हणते. तर लग्न करते काय बा ते पोरगी, मला आवडते असा तसा म्हणत होता म्हणते. तर मग तिनं मग मला फोन केला. तर घेऊन येऊ काय म्हणे, असं असं आहे म्हणे. आणि पोरगा बिन शौक आहे, खर्रा नाही, दारू नाही, काहीच नाही, काहीच नाही खात, सुपारी तक नाही खात. तर मग आम्ही म्हटलं घेऊन या म्हटलं, चांगला असेल तर पाहू म्हटलं, नाही तर मग नाही म्हटलं. पण पाहिल्यावर ना चांगला पोरगा आहे. माझ्या राधापेक्षा हिरोच आहे पोरगा, चांगला आहे. हा, जास्त बोलत नाही, काही नाही, चांगला आहे मग. आणि मग कधीचं काढलं लग्न? आता लग्न तर काढायचंच आहे, पण आता 9 तारखेले 9 जूनले साखरपुडा ठेवलाय. तर आताच म्हणे पोरगा 4-5 दिवस आहे. आणि म्हणजे 4-5 दिवस बी नाही, आता उद्याच जाऊन राहिला पोरगा पुणेले. आणि मग 9 तारखेच्या आत 8 तारखेलाच येणार आहे. तर मग 9 तारखेचे साखरपुडा ठेवला. लवकर म्हणजे कसं आहे, लवकर करून घेतलं फुरसत नाही काय. आणि मग लग्नाची तारीख लवकरच काढन मग. हो काय, चांगला आहे मग. राधा तर मग नशीबवान आहे, चांगला भेटला तिला जोडीदार. हो, तिच्या लायकीचाच आहे. अहो तिले ती ऐकतच नाही होती, तयारच नाही होय. आणि मग आलं तिच्याही पसंत, आणि मग तयार झाली. हो, आलं म्हणे माया बी पसंत, अशी म्हणायला लागली. मग नाही तर म्हणे मी इंजिनियर करन म्हणे, मी शिकन म्हणे पुढं, तोपर्यंत मी लग्नच नाही करत म्हणे, अशी म्हणे. पण मग पोरासोबत बी तशीच बोलली ती. तर त्यानं तेही कबूल केलं, पुढचं शिक्षण आम्ही करू म्हणे. अरे वा, हे तर मग सोने पे सुहागत झाला मग. हो, मी तर लय खुश आहे मी. माया राधासारखा म्हणजे माया राधाच्या मनाला एकच भेटला. म्या घाईच केली बटे माया पोरीले देवाले. पण माई पोरगी राधा किती कामाची आहे. आणि तूने एकदमच पोरीले लाडवून ठेवलं. नाही तर तिले चांगला पाहुणा आला असता. काम नाही करत ना, काही नाही, एकदम असं नाही का शिकवा लागत पोरीले. नाही काही तर थोडे बहुत हे कर बाई ते कर बाई, थोडे बहुत त्याच्या मतानं करूही द्यावं लागते, तेव्हा काम समजते. आणि अंजलीले तर कामच नाही येत, एकही काम नाही येत. आता राहते चांगले. हो, आता चांगले राहते. नाही हो, तसा चांगला आहे हो माया जवाई बी, बेकार नाही आहे, चांगला आहे, चांगला वागवते. आता तिच्या सासूनं घेऊन जा म्हणे तुमची पोरगी. आणि मग आले, आणि मग अजून पोरगा जवाई आले आणि घेऊन गेले म्हणे, अलग राहतो म्हणे. आणि तुमच्या पोरीले उलिसत दुःख नाही देणार म्हणे. आता माया जिम्मेदारीवर नेतो म्हणे. तर घेऊन गेले. मग आता चांगले राहून राहिले. आता गीता फोन नाही, काही नाही, सांगतही नाही असं आई मला असं म्हणते तसं म्हणते. तिची सासू बी आता बोलत नाही, नाही तर थेच बोले, तर नाही बोले, पण थेच बोले. हो काय, चांगलं आहे मग, असेच खुश राहा म्हणा. चाल मग शांताबाई, मी आता कामं करतो फटाफट, मग कधी ऊन जाते. तर इकडे कुठं गेली होती? काही नाही, दुकानात गेली होती, दूध आणाले तर दूधच नाही आहे म्हणे. सविता, त्या राधाचं लग्न जुळलं वाटते. हो का व सविता, तू तर माझी सख्खी बहीण होय ना. तरी तू मला सांगितलं नाही का राधाचं लग्न जुळलं म्हणून. एवढ्या गोष्टी लपून ठेवतो तू. आणि मी काय तुया राधाचं लग्न तोडत होती काय? बोलावलं नाही, काही नाही, पाहुणे आले तर बोलवाले पाहिजे. आणि माझ्या सासूलाही नाही बोलावलं. तोडाची गोष्ट नाही, वेळेवर पाहुणे आले आणि वेळेवर आले. आणि काही साखरपुडाच थोडी करून राहिलो होतो, डायरेक्ट आल्याबरोबर साखरपुडाच करणार होतो. तर तुम्हाला सारवायला बोलावू, जुळल्यावर बोलावत असते. आता जेमतेम पाहायला आलते, असं काय माहित का पोराच्याही पोरगी पसंत येईन, पोरीच्याही पोरगा पसंत येईन म्हणून. पण ना तुला घमंडी झाली बाई आता. हो झाली, घमंडी झाली. अहो मला कुठं सांगितलं, मला माया करिश्मानं सांगितलं. अशा बोलून राहिल्या का बस बापा, मी आता सांगणारच नाही होती तुम्हाला. अहो सांगणारच होती काय, मी पहिले जर ढोलच घेऊ काय सर्वायला सांगाले का मा राधाचं लग्न जुळलं करून.
आता बोलावतो ना सर्वेला. आता काय म्हणते 9 जूनले साखरपुडा आहे साक्षगंध. तर मग ये जा ना सर्वे जण. आणि तू कुठं चालली एवढ्या उन्हामध्ये चष्मा ते टोपी घालून? चालली ना मी पार्लरमध्ये. काय मटकतं व थोबाडतं तुझ तरी मेकअप करू करू तर पान तर थोबाड तसंच आहे व. आणि काय किती मेकअप करतं फालतूचे पैसे देतं त्या पार्लरवालीने. माय थोबाड कसंही असो आणि तुया काही पैसा नाही देऊन राहिली मी पार्लरवालीले. माया नवऱ्याची कमाई देतो समजली काय. देस बाबा देस. त्या नवऱ्याची कमाई उडो मस्त. काहून आता येशी तू डायरेक्ट उन्हामध्ये आली? तू तर परत दिवशी भली बिमार पडली होती ना. हो तर काय झालं? काय बापा ते इतरनं मटकणं गेलंच नाही. एका लेकराची माय झाली तरी नीरा इतरनं मटकणंच आहे. एवढ्या उन्हामध्ये पार्लरमध्ये चालली अजून पडतो बिमार. पाय सविता तू मायामध्ये कामामध्ये रोकटोक करत नको जाजो काय. मी पार्लरमध्ये जाऊ नाही तर कुठेही जाऊ समजली काय. बिल्लीसारखी तू माया रस्ता काटत नको जात जाऊ. मी रस्ता काटला काय तुया? मी काय तुया रस्त्यात आली? तुम्हीच तर दोघे जणी माझ्या रस्त्यात आल्या. मी तर तिकडे चालली होती माझ्या घरी. तू आली माझ्या रस्त्यामध्ये. पाय शालू तू जास्त बोलू नको बा. माझं तोंड खराब करू नको. हो मी आता खुश आहे. मला खुश राहू दे. आणि मी नाही बोलली तुमच्यासोबत समजलं का. तुम्ही दोघेही माझ्यासोबत बोलल्या. मी सांगितलं काय माझ्या राधाचं लग्न जुळलं म्हणून. तुम्हीच तर आता मी इथं दिसल्याबरोबर तुम्हीच तर समोर बोलल्या तर राधाचं लग्न जुळलं तर आम्हाला सांगितलं नाही. आणि आता तर सांगतच नाही. जा तिकडे. अहो नको सांगू. नाही सांगत तर तुम्ही दोघेही जणी मला जडता. पुरा मोहल्ला मला जडते. माझ्या राधाचा आता मस्त चांगला जवाई बिवा भेटला ना मला. आता इंजिनियर पोरगा भेटला आणि पुणेरे राहते ना. आता अजून जडा चांगल्याच जडा. आता माई राधा लाखात एक होती. हिरा होती हिरा. तर पाय हिरासारखा पोरगाही भेटला. तुझी पोरगी हिरा आहे तर माई पोरगी काय गोट्याची आहे काय? माई पोरगी हिराच आहे. आणि माई पोरीले मस्त इंजिनियर काय चांगला डॉक्टर पाहून देईल. पाय भुरीले काय भेटते. तिला तर कोणी नाही पसंतही नाही करणार लाल तोंडीले. आणि तुझी पोरगी काय घाडी खूपसूरत आहे का टोपरी वाण्याची. धडाचा थुतर नाही दिसत. तुझ्या पोरीपेक्षा तर माई पोरगी सुंदर दिसते. सोन्यासारखी दिसते सोन्यासारखी. आणि हिरा म्हणते बापा. पोरीले हिरा म्हणते. हिराचे तर गुणही नाही आहे. आता उगाच पोरायला पोरी भेटत नाही म्हणून त्यानं केलं पसंत. नाही तर त्या पोरीला तर कोणी हुंगत नाही व. काहून एवढ्या उन्हामध्ये आणि एवढ्या रोडवर काहून भांडून राहिल्या व. काहून दोघे बहिणी सगळ्या बहिणी होय ना भांडून राहिल्या. यायला कायले सांगू. ह्यात माया पोरीचं उन्हा पाहिजेत. माया पोरीचं लग्न तोडाले पाहिजेत. मग यायला कायले सांगू मी. नाही व कोणी कोणाचं लग्न नाही तोडत. आणि गोष्ट हिनं चालूनच केली. आणि हे मुन्नी तर मला जडतेच. हा आता माया पोरीले चांगला भेटला तर ती कुणी अजून जडते. माया पोरीले नाही भेटला अजून. माया पोरीचं लग्न करायला निघाली पण अजून चांगले स्थळ नाही येऊन राहिले म्हणून. माया पोरीले एकच पाहुणा आला. पाहिल्याबरोबरच पसंत केलं माया पोरीले. हा तर ठीक आहे तर त्याच्यामध्ये जलनपणा काय झाली. कोणी कोणाला पाहून जडत नाही शांताबाई. ह्या दोघे जणी माई बहीण होय म्हणून काय झाली हे. आणि हे मुन्नी तर मला जडते. आणि तशी का नाही हिची पोरगी माया घरी आली म्हणजे कधी कुचकुच होते. काय ले त्याच तर डोळ्यात खुपते. माई पोरगी पांढरी गोरी दिसते तर त्या पोरीपेक्षा. त्या पोरीचं तोंड दिसते बंदरासारखं. केस समोरून टोपरी बंदरा जावानी. तू या पोरीचं दिसते घोड्यासारखं तोंड. सविता मुन्नी हे काय होय लहान लेकरासारखे भांडण करून राहिले बा. चुप राहा बरं. जा बरं आपापल्या कामी जा बरं. सविता जाय तू या घरी जाय. मुन्नी तू या घरी जाय. म्याड थुतराची कुठली माया म्याड थुतर आहे. तू याला चांगला थुतर आहे का चपट्या तोंडाची कुठली. काय व बायका खरंच कुठेही ना बायका अशाच आहे. बस एकीमेकीचेच गुण गायतेत आणि एकीमेकीलाच पाव जडते. आणि होत काहीच नाही. शांताबाई सांगतो ना हे सर्व मुले जडते. अय सविताबाई मी नाही जडत हो तुले. हा उलट तुया घरच्यापेक्षा मी सुखी आहे. हा मस्त एसी मध्ये राहिले भेटते. तूच उलट मला जडतं माया पाऊ. आता मग आता तिचं झालं ना. आता तू या संग झालं काय सुरू. शालू चल जाय बरं घरी जाय.
ती पोरगी रडून राहिली जाय मग जातो बरं ब्युटी पार्लरमध्ये मग जातो. सारे मी जावाले निघाली का एक नाही एक टोकालेच येतात मले. हो कुठेही जायचं असली का बस मग रस्ता अडल्याशिवाय राहतच नाही. मला आवाज आला बोलाचा म्हणून मी इकडे आली. आणि काय सविता तुम्ही काय मला पाहून जोडते मला जवाई चांगला भेटला काय अशी लावतं. आता जाऊन दे ना आता चांगल्यानं कार्यक्रम निपटो मस्त. हो जे आता 9 जून काही जास्त दूर नाही आहे तारीख. 1 हप्त्यात बातच होऊन जाते. ज्या बरं फटाफट आता तयाऱ्या कर मस्त. कपडे लत्ते काय घरात करायचं हे सगळं करून घे आता.